जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, संविधानाचा विजय असो, भगतसिंगांचा विजय असतो. बांधवांनो, आपण बघतो जंतर मंतर वर प्रचंड आक्रोश असलेली त्यांचा हुंकार त्या मैदानावरती बाहेर पडला. प्रचंड आक्रोश विचार, शैक्षणिक विचार असलेली ही तरुणाई आपल्या भवितव्यासाठी प्रचंड संख्येनं जंतर मंतरवर जमा झाली आणि तदनंतर देशामध्ये याचं लोण पसरत होतं. आपण मला असं वाटतं की एक सोनम वांगचुक असतील, एक नेकदिल असणारे पर्यावरणवादी, विज्ञानवादी किंवा महाराष्ट्रातील नेकदिल इमानदार असणारे जरांगे पाटील असेल, या अशा लोकांच्या एका हाकेवर लाखो करोडो तरुणाई जीव ओवाळून टाकायला तयार असते. कारण यांच्या भवितव्याबद्दल, भविष्याबद्दल आपण बोलत असतो. या नेकीबद्दल मला म्हणावंसं वाटतं कि किश्तियाँ उन्हीं की डूबती है जिनकी ईमान डगमगाते हैं, पर जिनके दिल में नेकी हो उनके सामने मंजिलें भी सर झुकाती है. आणि याच जेन झीच्या आक्रोशाच्या पुढं, याच जेन झीच्या प्रचंड अशा आक्रोशामुळं सोनम वांगचुक असतील, जरांगे पाटील असतील, अनेक सुधारणावादी नेते यांच्या पाठिंब्यामुळं हे सरकार पुढं झुकलेलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक म्हणणं मी काल पाहिलं की धर्मेंद्र प्रधान यांनी अनेक शैक्षणिक सुविधा केल्या, परंतु आमचं तर काय, आम्हाला तर वाटतं काय सुविधा आहेत. एक तर आम्हाला माहिती आहे, यांनी NCERT मधला मराठ्यांचा इतिहास उघडून टाकला, मुघलांचा इतिहास उघडून टाकला. मग आमचं म्हणणं आहे की मराठा साम्राज्याचा इतिहास आणि मुघलांना टक्कर देणारा मराठा साम्राज्य असेल की शिखांचा इतिहास लोकांपर्यंत यांना जाऊ द्यायचा नाही काय. याच काळामध्ये अनेक पेपरफुटी प्रकरण झाली. TET पेपरफुटीचं प्रकरण आहे. आंदोलन चालू असताना पण एक कुठला तरी पेपरफुटी प्रकरण आलं होतं. आणि याच आक्रोश करणाऱ्या तरुणाईला जंतर मंतर ओरले असतील किंवा देशभरातील हेच अंधभक्त आणि त्यांचे काही चाटुकार नेते म्हणत होते पाकिस्तानी, चायनीज, देशद्रोही. परंतु याच अंधभक्तांच्या सेटनी लाईव्हमध्ये येऊन या सर्व आंदोलन करणाऱ्याला माय फ्रेंड्स म्हटलं आणि या सर्वांची, या चाटुकारांची, या अंधभक्तांची आपोआप विकेट पडली किंवा विकेट घेतली म्हणा. तर बांधवांनो, प्रचंड जोश तुमच्यामध्ये, रक्ताची ऊब, आपला जो काही बंड आहे या अन्यायाविरुद्ध हा सतत तेवत ठेवा, जागा ठेवा. कारण आपल्याला अनेक अशा गोष्टी करायच्या आहेत. अनेक गोष्टीमध्ये आपल्याला सर्वांना एकत्र यायचं आहे आणि दमन करणाऱ्या सरकार, इथल्या नीती, इथल्या प्रशासनाला दाखवून द्यायचं आहे की इथली तरुणाई आता जागी झालेली आहे. तेव्हा सावधान. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.